नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM आणि GNM फर्स्ट इयरमध्ये विचारला जाणारा प्रश्न फिमर बोन, मांडीचे हाड, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया। तर आपण फिमर बोनबद्दल बघूया। तर मांडीच्या हाडास उरू अस्थी असे म्हणतात। मानवी शरीरातील सर्वात मजबूत आणि सर्वात लांब व बलकट हाड आहे। हे लांब हाडाच्या प्रकारात मोडते। ठीक आहे, याचे 3 भागात विभाजन होते असे लिहू शकता। वरचे टोक अप्पर एंड, खालील टोक लोअर एंड आणि दांडा शाफ्ट हे भाग आहे, 3 भाग आहेत। तर आपल्या मांडीत फक्त एकच हाड असते, ते फिमर ते गुडघ्यापासून कमरेपर्यंत पसरलेले असते। फिमरमध्ये मध्यभागी क्लॅम्प शाफ्ट आणि 2 गोलाकार टोके असतात। ठीक आहे, तर मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया। तर अप्पर एंड ऑफ द फिमर, तर मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकामध्ये डोके, हेड, नेक म्हणजे नेक म्हणू शकतो आपण त्याला, मोठा व छोटा उंचवटा म्हणजे ग्रेटर व लेसर टॉक्टर्स यांचा समावेश होतो। ठीक आहे, तर मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकामध्ये मांडीच्या हाडाच्या वरच्या टोकामध्ये डोकं, हेड, मान किंवा छोटा उंचवटा, ग्रेटर व लेसर टॉक्टर्स यांचा समावेश होतो, मोठा व छोटा उंचवटा। आता डोक्याबद्दल त्याच्यातल्या माहिती बघूया। तर वरच्या टोकास गोलाकार चेंडूसारखा गुळगुळीत भाग आहे, त्यास हेड ऑफ द फिमर असे म्हणतात। फिमरचे हेड इनॉमेट बोनच्या एस्टिब्युलम कॅव्हिटीत बसून खुब्याचा सांधा तयार होतो। तर डोक्याचा जो भाग आहे, हेड जो आपण म्हणतो, तो वरच्या टोकास गोलाकार चेंडूसारखा गुळगुळीत भाग आहे, त्यास हेड ऑफ द फिमर असं म्हटलं जातं। फिमरचे हेड हे इनॉमेट बोनच्या एस्टिब्युलम कॅव्हिटीत बसून खुब्याचा सांधा हिप जॉईंट तयार होतो। डोक्याच्या गुळगुळीत भागात डोक्याच्या गुळगुळीत भागाच्या मधोमध लंब गोलाकार उथळ खोलगट भाग आहे। या भागात लिंगामेट्स टेरी चिकटलेले असते। या लिंगामेटच्या आधाराने रक्तवाहिन्या आतमध्ये प्रवेश करतात, फिमरच्या डोक्यास शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात। ठीक आहे, ही डोक्याबद्दल माहिती झाली। आता नेकबद्दल बघूया। तर डोक्याच्या खाली अरुंद भागास मान किंवा नेक असं म्हणतात। ही निमुळती व चपटी असून हिची लांबी 2 इंच इतकी असते। ग्रेटर व लेसर टॉकेटर जे मान व नेकच्या जे दांड्यास शॉफ्टला मिळते त्या ठिकाणी छोटा उंचवटा आहे। मोठ्या ठिकाणास ग्रेटर टॉकेटर असे म्हणतात व हाडाच्या बाहेरील बाजूस आहे, जे हाडाच्या बाहेरील बाजूस। तर ह्या लहान उंचवट्यास लेसर टॉकेटर म्हणतात, ही हाडाच्या आतील बाजूस आहे। ठीक आहे, डोक्याच्या खालील अरुंद भागास नेक असं म्हणतात। ही निमुळती व चपटी असून हिची लांबी 2 इंच एवढी असते मानेची। ठीक आहे, ग्रेटर व लेसर टॉकेटरमध्ये बघूया। तर मान व नेक ज्या दांड्यास शॉफ्टला मिळते त्या ठिकाणी एक मोठा व एक छोटा उंचवटा असतो। ठीक आहे, मान जी आपण आहे ज्या दांड्यास शॉफ्टला मिळते त्या ठिकाणी एक मोठा व छोटा उंचवटा आहे। मोठा म्हणजे जो ठिकाणच ग्रेटर टॉकेटर असं म्हणतात आणि हा हाडाच्या बाहेरील बाजूस। तर लहान उंचवट्यास लेसर टॉकेटर म्हणतात। हा हाडाच्या जे बोन आहे त्याच्या आतील बाजूस आहे। आता आपण बघूया मांड्याच्या हाडाचा दांडा म्हणजे शाफ्ट ऑफ द फिमर। आता हे आपण बघूया, ही आहे, हा शाफ्ट आहे। ठीक आहे, ही डायग्राम काढली मी, तुमच्याकडे अजून चांगली असेल तर काढू शकता। ग्रेटर टॉकेटर, नेक आहे, हेड आहे, लेसर ट्युबरकल आहे, शाफ्ट आहे। ठीक आहे, हे लॅटरल कॉन्डाइल, मिडल कॉन्डाइल। तुम्हाला अजून जर नेम्स वगैरे माहीत असतील ॲड करा, अजून छान डायग्राम येत असेल। माझं डायग्राम काही व्यवस्थित नाही आहे, तर तुम्ही अजून काढू शकता। तर तुम्हाला जर फिमरचं जर विचारलं क्वेश्चन तर तुम्हाला डायग्राम कंपल्सरी आहे, डायग्राम नसेल तर मार्क्स कट होतात, हे लक्षात घ्या। तर आता आपण मांडीच्या हाडाचा दांडा बघूया। शाफ्ट ऑफ द फिमर। तर मांडीच्या हाडाचा दांडा पुढील बाजू बहिर्वक्र असून दंड गोलाकार आहे। याची पाठीमागील बाजू वगळता सर्व बाजूंनी गोलाकार व गुळगुळीत आहे। पाठीमागील बाजूस घडबडीत असून वरून खालीपर्यंत एक ठळक रेषा आहे, तिला लिनिया ऑस्पेरा असं म्हणतात। या ठिकाणी अनेक स्नायू चिकटलेले असतात, त्यांच्यापैकी अभिवर्तनी ॲडक्टर हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। हा दांडा वरील बाजूस गोलाकार असून खालील टोकाकडे तो रुंदावत जातो। दांड्याच्या पाठीमागील 1/3 पृष्ठभाग हा चपट्या त्रिकोणी आकाराचा बनतो, त्यास पॉप्टियल सरफेस असं म्हटलं जातं। तर मांडीच्या हाडाचा दांडा पुढील बाजू बहिर्वक्र म्हणजे कन्व्हेक्स असून दंड गोलाकार आहे। याची पाठीमागील बाजू वगळता सर्व बाजूंनी गोलाकार असून गुळगुळीत आहे। ठीक आहे, शाफ्ट। तर एक ठळक पाठीमागील बाजू खडबडीत असून वरून खालीपर्यंत एक ठळक रेषा आहे, तिला लिनिया ऑस्पेरा असं म्हणतात। या ठिकाणी अनेक स्नायू चिकटलेले असतात,
त्याच्यापैकी अभिवर्तनी ॲडॅक्टर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा दांडा वरील बाजूस गोलाकार असून खालील टोकाकडे तो रुंदावत जातो. दांड्याच्या पाठीमागील 1/3 पृष्ठभाग चपट्या त्रिकोणी आकाराचा बनतो, त्यास पॉप्टिलाय सरफेस असं म्हटलं जातं. तर मांडीच्या हाडाचं खालचं टोक, लोअर एंड ऑफ द फिमर. तर मांडीच्या हाडाच्या खालचे टोक हे रुंद असून या ठिकाणी 2 उंचवटे आहेत, त्यास कॉन्डेलायन्स असं म्हणतात. आतील उंचवटा जो आहे त्यास मिडियल कॉन्डायल्स, बाहेरील उंचवट्यास लॅटरल कॉन्डाईल असं म्हणतात. मिडल कॉन्डाईल हे लॅटरल कॉन्डाईलपेक्षा थोडेसे खाली असते. कॉन्डाईलचे पृष्ठभाग गुलगुलीत असून ते टिबिया या हाडाच्या कॉन्डाईलसोबत जोडले जातात. गुडघ्याचा सांधा तयार होतो दोन्ही कॉन्डाईलच्या मध्ये, म्हणजे जोडले जाऊन हे ते गुडघ्याचा नी जॉईंट तयार होतो. दोन्ही कॉन्डाईलच्या मध्ये असणाऱ्या खाचेस इंटर कॉन्डाईल नॉच असं म्हटलं जातं. या कॉन्डाईल नॉचमुळे मागील बाजूस दोन्ही कॉन्डाईल्स एकमेकांपासून वेगळे होतात. तर मांडीच्या हाडाचं जे आहे ते खालचं टोक रुंद आहे. या ठिकाणी 2 उंचवटे असताना कॉन्डाईल्स असं म्हटलं जातं. जी मी मगाशी डायग्राम दाखवली, 1 मिनटं. ही कॉन्डाईल्स इथे आणि इथेच मग मांडीच्या हाडाचं आपल्या गुडघ्याचं हाड इथून हे होतं. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे आपण गुडघ्याचा सांधा आपण म्हणतो ना, नी जॉईंट, तो इथे सुरू होतो, इथे असतो. आतील उंचवट्यास किंवा मिडियल कॉन्डाईल, बाहेरील उंचवट्यास लॅटरल कॉन्डाईल असे म्हणतात. मिडियल कॉन्डाईल हे लॅटरल कॉन्डाईलपेक्षा थोडेसे खाली असते. कॉन्डाईलचे पृष्ठभाग गुळगुळीत असून हे टिबिया या हाडाच्या कॉन्डाईलसोबत जोडले जाऊन गुडघ्याचा सांधा तयार होतो. दोन्ही कॉन्डाईलच्या मध्ये असणाऱ्या खाचेस इंटर कॉन्डाईल नॉच असे म्हणतात. या इंटर कॉन्डाईल नॉचमुळे मागील बाजूस दोन्ही कॉन्डाईल्स एकमेकांपासून वेगळी होतात. तर अशा प्रकारे मांडीच्या खालच्या म्हणजे हाडाचे खालचे टोक ही डायग्राम लिहून बघून घ्या. तुम्हाला अजून डायग्राम म्हणजे ॲड करू शकता, याच्यात बरीच नावं तुम्ही देऊ शकता तुम्हाला शिकवलं असेल तर. मांडीच्या हाडाचा हा दांडा आहे. हे मांडीच्या हाडाचं वरच्या टोकाचे डोके आणि नेकबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. त्याचे 3 प्रकारात त्याचं विभाजन होतं, वरचे टोक, खालचे टोक आणि दांडा शाफ्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारे फिमर बोनबद्दल माहिती होती. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.